तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय नवीन व्हिडिओमध्ये. एका नवीन ठिकाणाहून आपण आलो आहोत. जंगल लोर फार्म स्टे पाली या ठिकाणी, खोपोली पाली रोडवरून थोडंसं आतमध्ये आहे आणि आपल्या शहरापासून थोडंसं लांब, जबरदस्त असं सह्याद्रीच्या सानिध्यात असं ठिकाण आहे. हा आहे संदेश, माझा शाळेचा मित्र. चिल्लर लिहिलंय, काय येण्यासारखं बडबडत असते एकटाच. चिल्लर लिहिलंय, र लिहायचं बाकी चिल्लर. हा आहे संकेत, ही संकेतची वाईफ सायली, हिला तुम्ही बघताच. वर्षा, वर्धा, रेवा. आणि ही मीनू आहे आमची, मीनू तिवऱ्याची बायको, म्हणजे संदेशची बायको. बाजूला बघा तुम्ही, पूर्ण हिरवगार वातावरण. काय वेडा झालाय रे, काय येण्यासारखं बडबड असतो. एकटाच बडबड असतो. आल्या आल्या वेलकम ड्रिंक म्हणून कोकम सरबत मिळालेलं आहे. चिअर्स. हे बघा, कोकम सरबत आहे. इथे डाट खेळत आहेत. आता बघा डाट कसा खेळतात. हे रेवा बाजूला हो. हे थांब ग वर्षा, मारशील त्याला. दर पकड, मी मारतो. जोरात मार. कुठे मंडळी, आत्ताच इथे आपल्या राज्य फुलपाखरू असणाऱ्या ब्लू मॉर्मॉनचं दर्शन झालं. जर पुन्हा दिसलं तर तुम्हाला मी नक्की दाखवेन. जबरदस्त असा एरिया आहे. हे बघा, आत्ताच एक समोरून गेलं फुलपाखरू. थोडं जंगल एरिया असल्यामुळे थोडे प्रिकॉशन्स घ्यायला सांगतात. लहान मुलं पण आहेत आपल्यासोबत, तर साप वगैरे येतात जंगल असल्यामुळे, त्यामुळे थोडंसं प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. कारण की को एक्झिस्टन्स महत्त्वाचं आहे. आपण त्यांच्या एरियामध्ये येऊन फार्म स्टेज बांधले आहेत, रिसॉर्ट्स बांधले आहेत आणि तिथे येतो, तर मग आपल्याला तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे. नाव सांग ना. वैभव खैरे. वैभव खैरे. हे तुझं फार्म स्टे आहे ना? नाही, मी मॅनेज. अच्छा, तुम्ही मॅनेज करता. जर यांचा नंबर देतो डिस्क्रिप्शनमध्ये आणि खाली, तर यायचं असेल तर बघा. हे बघा, इथे बसायला, इथे बसू शकतो रात्री संध्याकाळी. मस्त असं गावची वाईब आहे जरा. हे बघा, वा, माहोल मस्त एक नंबर आहे. हा एक रूम आहे आणि इथे दुसरा रूम आहे. फुल माहोल आहे, गावचा माहोल. जबरदस्त जबरदस्त, एक नंबर. आत्ताच जंगलातला पांडा आम्हाला दिसलेला आहे. हा बघा पांडा, ही पांडाची बायको.
तर मंडळी थोडा वेळ आराम केल्यानंतर आता आपण चाललो आहोत डॅमवरती. डॅमवरती जाऊन थोडंसं भिजू. तिथे स्विमिंग पूलप्रमाणे एक छोटंसं तिथे पॉईंट आहे ज्याच्यामध्ये आपण उतरू शकतो. तर जाऊन बघूया काय धमाल येते, काय मजा येते. आणि डॅमचा व्ह्यूसुद्धा दाखवतो तुम्हाला कसा आहे. वातावरण खूप छान आहे, शांत आहे आणि इथे लाईफ जॅकेटसुद्धा दिले जातात. आणि तिकडे मठ आहे, मिरची वांगी सगळे इथे ना सर्व भाज्या लावलेल्या आहेत. याच वापरतात काय तुम्ही इथे? येतील ते याच याच सध्या मार्केटमधून आणतो. हां, नंतर मग ह्या झाल्या की मग याच वापरतो इकडे. अच्छा अच्छा. तर डॅमचं नाव आहे कोंडगाव डॅम. जे मी मगाशी आठवत होतो, कोंडगाव डॅम असं नाव आहे डॅमचं. डॅमकडे जाणारा रस्ता काहीसा असा आहे. वसंतदादा सांगत होते की जर भरपूर पाऊस झाला तर हा पूर्ण रस्ता पाण्याखाली जातो, मग तेव्हा डॅमकडे जाणारा रस्ता बंद असतो. हो. फायनली आपण कोंडगाव डॅमजवळ पोहोचलो आहोत. सुंदर असं वातावरण. फिशिंग पण करतायत काही लोक. तर मंडळी, एक गोष्ट अशी जी जाणवली आम्हाला, आम्ही आता जाम धमाल केली डॅमवरती. तिथे हे असे शाळेचे मित्र असतील तर मग काही विषयच नाही. तर तिथे काही लोक जी आली होती ती तिथे जाऊन काही ड्रिंक करत होती किंवा काही पित होती, खात होती चिप्स वगैरे. त्यांनी सगळे पॅकेट्स, बॉटल्स, ग्लासेस तिथेच टाकले होते, जे मला अजिबात आवडलं नाही. आम्ही पाण्याची बॉटल नेली होती, ती आम्ही पुन्हा आमच्यासोबत आणली आहे, जी सायलीच्या हातात आहे पुढे, आणि आम्ही ती डस्टबिनमध्येच टाकणार. आपलं सर्वांचं कर्तव्य आहे की असे जे नेचर आहे आपलं, जे चांगली प्लेसेस आहेत तर त्या जपणं, त्यांचं संवर्धन करणं हे आपलं काम आहे. तर त्यानुसार आपण जर एखाद्या नैसर्गिक ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी जबाबदारीने वागणं आपलं काम आहे, हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तर जर तुम्ही गेलात त्या ठिकाणी, अशा कुठल्या ठिकाणी धबधब्याच्या किंवा डॅमच्या, वॉटरफॉलच्या कुठल्याही, तर स्वच्छता ठेवा नक्की. असे तुमचे पण मित्र आहेत का शाळेतले? नक्की सांगा. हे बघा, खतरनाक 4 जण गाडीवरती मस्तपैकी